कसली परिस्थिती आली तरी एकजूट फुटू देणार नाहीत, हा संकल्प असू द्या. आणि सगळे व्यसनापासून एक दूर जा, तो पण एक संकल्प करा. व्यसन कुणी करत जाऊ नका, कारण आपलं कुटुंब संकटात सापडतं, अडचणीत येतं. आपले गाव, आपले पाहुणेरावळे सुद्धा आपल्याला नाव ठेवते. म्हणून व्यसनाच्या आहारी जाऊ नका. दारूपासून लांब जा, घेत असताल तर. घेत नसले तर चांगली गोष्ट. बरेच जण हसलेत, म्हणजे मेंबर जास्त आहेत का? कमीत कमी इथून पुढे तरी सोडा. तुम्ही निरोगी राहिलात तर सगळे संकट आपण पार करू शकू. या लोकांच्या आणि या जनतेच्या आणि या लेकराबाळांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटतोय. आपले लेकरं सुखी व्हावेत म्हणून रात्रंदिवस झटून शरीराचा सुद्धा विचार करत नाही. समाजाने त्यांच्या लेकरासाठी शरीराची सुद्धा झीज केली. तुम्ही फक्त व्यसनापासून लांब जाऊ शकत नाहीत काय? एकजूट राहा, कुठले संकट येऊ द्या. मी आहे तोपर्यंत तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. मी खंबीर आहे, काळजी करू नका. आणि एक बांधा फोडायचे एक कमी करा. ते एक लय फोडी दा तुम्ही. इथून पुढं तीही बंद करा. 5-5 पिढ्या झाल्यात आपले लोक बोलण्यात राहू एकमेकाला. या स्वराज्यात ह्या गोष्टी व्हायला नको, म्हणून आपल्या मनात परिवर्तन आपल्याला करावं लागणार आहे. विचारात सुद्धा परिवर्तन करावं लागणार आहे. एकमेकाला सहकार्य करत जा, एकमेकाला साथ देत जा. कसलीच तमा बाळगायची नाही. अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढायचं आणि या जनतेला, या लेकरा बाळांना न्याय मिळवू द्यायचा. धाडशी बनायचं. कोणावर अन्याय करायचा नाही, पण अन्याय अजिबात सहन करायचा नाही. हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला शिकवलंय. मला आता धाराशिवला जायचं म्हणून जास्त वेळ आता तुमचा घेत नाही. तुम्ही पण सगळे धाराशिवला चला. पुन्हा एकदा शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.